master of ceremony seems to be the smartest. श्री गिरीश महाजन, श्री दादा भुसे, हेमंत भुसे, देवयानी तैफरांदे, सीमाताई हिरे, राहुलजी आहेर, सन्माननीय महापौर, प्रेसिडेंट ऑफ नीमा श्री एच.एस. बॅनर्जी, डॉक्टर उदय खरोटे, ACS इंडस्ट्रीज सुनील पोरवाल, विजय सिंगल, मधुकर वमनकर, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण. मराठीतच बोलू ना? येस सर. नाही, इंग्रजी येतं तसं मला, पण मराठी जास्त चांगलं आहे. आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी नीमा आणि क्रेडाई आणि सर्व आयोजकांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की मेक इन नाशिक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा कार्यक्रम मुंबईमध्ये आपण आयोजित केला. जोपर्यंत आपला ब्रँड आपण मार्केट करत नाही तोपर्यंत तो कितीही चांगला असला तरी त्याला ग्राहक मिळत नाही. आणि देशामध्ये माननीय मोदीजींनी एक गोष्ट ओळखली की नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन कॅन ओनली बी इंडिया. याचं कारण आपण बघितलं की जगाच्या पाठीवर चीननं फॅक्टरी ऑफ वर्ल्ड अशा प्रकारची आपली पोझिशन एस्टॅब्लिश केली. आणि विशेषतः अमेरिका, युरोप हे हाय टेक्नॉलॉजीकडे वळल्यानंतर जवळजवळ सगळं मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी चायनाला एक्सपोर्ट केलं. चायनाकडे टेक्नॉलॉजी होती, ह्युमन रिसोर्स होता आणि प्रचंड विकसित होणारी अर्थव्यवस्था होती. आणि त्यामुळे जगातल्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चीनने एक मोठा वाटा गेली जवळजवळ 3 दशकं सातत्याने वाढता वाटा उचलला. पण आज मात्र ही परिस्थिती बदलते. जगाच्या मॅन्युफॅक्चरिंग करता जे काही ह्युमन रिसोर्स हवा आहे ती ह्युमन रिसोर्स जगाजवळ उरलेलं नाही. जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्थामधलं ह्युमन रिसोर्स, मानव संसाधन हे कमी होत आहे. जग सगळं वार्धक्याकडे जात आहे. आपल्याला माहिती आहे की 2020 साली ज्यावेळी जपानचं सरासरी वय हे 48 वर्ष असेल, ईस्टर्न युरोपचं 44 वर्ष असेल, वेस्टर्न युरोपचं 41 वर्ष असेल, चीनचं 39 वर्ष असेल, अमेरिकेचं 37 वर्ष असेल. आणि त्यावेळी भारताचं सरासरी वय हे 29 वर्ष असेल. म्हणजे संपूर्ण जगाला मानव संसाधनाची आवश्यकता असेल आणि ते मानव संसाधन हे या तरुणाईच्या रूपानं भारताजवळ असेल. आणि ही जी काही अवस्था आहे ती माननीय मोदीजींनी ओळखली आणि मॅन्युफॅक्चरिंगचं नेक्स्ट डेस्टिनेशन हे भारत होऊ शकतं. जगाकरता आम्ही तयार करू शकतो. केवळ जगाला मानव संसाधन देणारे आम्ही नाही आहोत, तर जगाकरता जी आवश्यकता आहे ते आम्ही तयार करू शकतो. आज चीनमधलं संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते हळूहळू चीनमधनं देखील मायग्रेट होत आहे. कारण चीनमध्ये आज लेबर कॉस्ट ही खूप वर गेलेली आहे, ती परवडत नाही आहे. चीनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आज वार्धक्याकडे जाणारा अशा प्रकारचा समाज आहे. आणि एकूण तिथली डेमोग्राफी ही त्या मानव संसाधनाला सपोर्ट करू शकेल अशा प्रकारची उरलेली नाही. अशा या सगळ्या अवस्थेत जगाचं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर हे भारत होऊ शकतो हे माननीय मोदीजींनी ओळखलं. आणि हे ओळखून मेक इन इंडिया अशा प्रकारचं ची भूमिका ही माननीय मोदीजींनी मांडली. आणि त्यातनं आपण पाहतोय की गेल्या 2-3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंगच्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट ही भारतामध्ये होताना आपल्याला दिसते आहे. आणि आता
जी काही इन्व्हेस्टमेंट होती आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट तर आहेच, FDI मोठ्या प्रमाणात येतोय, आणि त्याचवेळी आपण मेक इन महाराष्ट्र सुरू केलं. आणि आपण हा प्रयत्न केला की आज महाराष्ट्र एक प्रकारे संपूर्ण देशाचं पॉवर इंजिन आहे. आपण देशाच्या GDP मध्ये 15% आपला वाटा आहे आणि देशातलं सर्वात मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. मॅन्युफॅक्चरिंग आउटपुट आपला फार मोठा आहे आणि म्हणून महाराष्ट्राने देखील मेक इन महाराष्ट्र अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह घेऊन जास्तीत जास्त गुंतवणूक कशी आपल्याकडे आकृष्ट करता येईल याचा प्रयत्न आपण सुरू केला. आणि विशेषत्वाने माझा उल्लेख केला पाहिजे की मागच्या वर्षी आपण बघितलं की देशामध्ये जेवढी परकीय गुंतवणूक आली त्या परकीय गुंतवणुकीपैकी एकूण गुंतवणुकीच्या 50% गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आली. जवळजवळ 68,000 कोटी रुपये हे महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून गेल्या वर्षी आले. आणि महत्त्वपूर्ण याकरता आहे की आपण जर क्वांटम बघितला तर पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, जिथे 68,000 कोटीची गुंतवणूक झाली आहे. दुसऱ्यावर दिल्ली आहे, तिथे 11,000 कोटीची आहे. तिसऱ्यावर कर्नाटक आहे, तिथे 4,000 कोटीची आहे. आणि चौथ्यावर गुजरात आहे, तिथे 3,500 कोटीची आहे. म्हणजे हे सगळे राज्य देशातले मॅन्युफॅक्चरिंगचे आपण एकत्रित केले तरी त्यापेक्षा जास्त गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आल्याचं आपण मागच्या वर्षी बघितलं. आणि महाराष्ट्र एक फेवरेट डेस्टिनेशन हे देशामध्ये होत आहे हे आपल्या लक्षात आलं. पण त्याचवेळी महाराष्ट्राचा विचार केल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात थोडी थोडी गुंतवणूक येते, पण मेजर गुंतवणूक कुठे येते त्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातली मेजर गुंतवणूक मुंबईच्या जवळपास येते आणि ती सगळ्यात जास्त पुण्यामध्ये येते. सर्वात जास्त गुंतवणूक ही पुण्यामध्ये येते. मी जगाच्या पाठीवर जेवढ्या मॅन्युफॅक्चरिंग करता जिथे जिथे गेलो त्या ठिकाणी विशेषत्वाने त्यांचं आकर्षण हे मला पुण्याचं दिसलं. आणि तेही काही वाईट नाही, ते चांगलंच आहे, आपल्या महाराष्ट्रातच आहे. पण एक प्रकारे महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीयल ग्रोथचं थोडं लॉपसाइडेड अशा प्रकारचा जो काही ग्रोथ आहे. आणि आपण जर बघितलं तर मुंबई ज्यावेळी कंजेस्टेड झाली आणि मुंबईतनं मॅन्युफॅक्चरिंग बाहेर पडलं त्यावेळी ते पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये येत होतं. आपण जर सुरुवातीला मॅन्युफॅक्चरिंगचा स्पिलओव्हर किंवा मायग्रेशन याचा जर विचार केला तर ते मायग्रेशन पुणे, नाशिक आणि औरंगाबाद अशा प्रकारे येत होतं. पण दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये यातलं नाशिक जे आहे हे काही कारणाने थांबलं. औरंगाबादच्या स्वतःच्या काही लिमिटेशन्स होते, पण त्या मनाने औरंगाबादने स्वतःला खूप चांगलं डेव्हलप केलं. तिथल्या इंडस्ट्रीज देखील चांगल्या डेव्हलप झाल्या आणि आता DMIC नंतर औरंगाबाद हे एक मेजर सेंटर होईल. पण मला असं वाटतं की यातला सगळ्यात प्रमुख मुद्दा जर आपण काही लक्षात घेतला असेल तर तो हा आहे की आता जे काही स्पिलओव्हर आहे, कारण आपण जर बघितलं तर आता पुण्याची स्थिती ही मुंबईसारखी होते आणि पुण्यामध्ये जवळजवळ इंडस्ट्रियल इकोसिस्टीम इतकं जास्त डेव्हलप होत आहे की त्यातनं आज हळूहळू पुणे हे अपुरं पडायला लागलं. पुण्यातल्या इंडस्ट्रियल इस्टेट्समधल्या जागा जवळजवळ संपलेल्या आहेत आणि आता हे सगळं स्पिलओव्हर जे आहे हे जर कुठे जाऊ शकतं, हे जर मायग्रेशन कुठे जाऊ शकतं तर ते सगळं नाशिकमध्ये जाऊ शकतं. ही नाशिकला खऱ्या अर्थानं संधी आहे आणि म्हणून ही संधी जर समजून आपण नाशिकला योग्य प्रकारे ब्रँड केलं, योग्य प्रकारे प्रेझेंट केलं, योग्य प्रकारे मार्केट केलं तर निश्चितपणे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हाऊस हे आपण नाशिककडे शिफ्ट करू शकतो हा मला विश्वास आहे. आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं सरकारचं काम काय आहे? सरकारचं काम इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आज ज्यावेळी आम्ही एक समृद्धी एक्सप्रेसवेचं या ठिकाणी बोलतो तेव्हा समृद्धी एक्सप्रेसवे नाशिकला नेमकं काय देणार आहे? हा समृद्धी एक्सप्रेसवे नाशिकला पोर्ट कनेक्टिव्हिटी देणार आहे. आजही नाशिक जवळ आहे, आजही नाशिकवरनं मुंबई जवळ आहे, पण डेडिकेटेड पोर्ट कनेक्टिव्हिटी आज गडकरी साहेबांनी नाशिकला ड्रायपोर्ट घोषित केला. शेवटी आज आपण मला जे मागण्यांचं पत्रक दिलं आहे या मागण्यांच्या पत्रकामध्ये यू हॅव टॉक्ड अबाउट इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री. व्हॉट बेसिकली इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री नीड्स इज अ पोर्ट कनेक्टिव्हिटी because the entire development into electronics is port-led and the connectivity of port has all effect on its economics.
आता ही पोर्टलेट डेव्हलपमेंट जर आपल्याला आणायची असेल तर एक कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे झाला आणि त्याच्यामुळे नाशिकला काय फायदा होणार आहे तर नाशिक विल बी पार्ट ऑफ JNPT. आज JNPT हा जो पोर्ट आहे कारण एक डेडिकेटेड ड्राय पोर्ट झाला. इट इज कनेक्टेड टू द बिगेस्ट पोर्ट अँड द कनेक्टिव्हिटी इज डेडिकेटेड वेअर इन 2 hours कार्गो कॅन रीच टू द JNPT पोर्ट. मला असं वाटतं की त्याच्यानंतर हे जे एक्सटेन्शन आहे दिस एक्सटेन्शन विल गिव्ह द इफेक्ट ऑफ पोर्टलेट डेव्हलपमेंट टू नाशिक. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे जे काही JNPTचं पोर्ट म्हणून जे महत्व आहे आणि 70% कार्गो हा JNPT हँडल करतो देशातला आणि त्याचा जो पोर्टलेट इफेक्ट आहे तो त्या मनाने महाराष्ट्राला जेवढा मिळाला पाहिजे तेवढा मिळत असताना मला दिसत नाही. तो आता आपल्याला जर मिळवायचा असेल तर त्याकरता आपल्याला तशा प्रकारची डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी करावी लागेल. ती कनेक्टिव्हिटी आपल्याला या कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवेच्या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे. त्यासोबत आज पुण्याची कनेक्टिव्हिटी असेल मुंबईची कनेक्टिव्हिटी असेल या 2 गोष्टी लिव्हरेज करून जर आम्ही नाशिकला डेव्हलप केलं तर त्यातनं नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या निश्चितपणे येऊ शकतील. मागच्या काळामध्ये जस्ट महिंद्रा अँड महिंद्राची आम्ही चर्चा केली आणि महिंद्रा अँड महिंद्राने त्या ठिकाणी इंडस्ट्री टाकण्याचा विचार केला तर त्यांनी काही आम्हाला डिस्पेन्सेशन मागितले. राज्याच्या उद्योग विभागाला मी सांगितलं की त्यांना जे डिस्पेन्सेशन पाहिजेत ते द्या पण मला महिंद्रा अँड महिंद्रा ही नाशिकमध्ये पाहिजे आणि आम्ही त्यांनी जे मागितलं ते मंजूर करून दिलं आणि आता महिंद्रा अँड महिंद्रा येते. सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की मी निमाला हे सांगू इच्छितो की निमाने जर या संदर्भात आता तुम्ही चांगलं प्रेझेंटेशन केलं पण थोडा फोकस्ड अप्रोच ठेवला की या 2-3 सेक्टरमध्ये आम्हाला प्रामुख्यानं इन्व्हेस्टमेंट येईल असं वाटतंय. असं इन्व्हेस्टमेंट तर सगळ्या सेक्टरमध्ये येते आणि आपण आपला खूप मोठा मेन्यू तयार केला आणि आपला अप्रोच जर फोकस ठेवला नाही तर मला असं वाटतं की त्यातही इंडस्ट्रीज निश्चित येतील पण जेवढ्या वेगानं आपल्याला पाहिजे तेवढ्या वेगानं येणार नाही. आणि म्हणून निश्चितपणे सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय आहे HAL हे सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज आहे. आज आपण जर बघितलं तर एरोस्पेस आणि डिफेन्स हे सगळ्यात मोठं मार्केट उघडतं. दॅट विल बी द बिगेस्ट मार्केट विच वी आर ओपनिंग. आणि जी काही आपण आता ऑब्लिगेशन्स टाकलेले आहेत ते ऑब्लिगेशन्सचा जर विचार केला तर प्रत्येक मॅन्युफॅक्चररला व्हॉट एव्हर ही मॅन्युफॅक्चर्स 30% सोर्सिंग हॅज टू बी फ्रॉम इंडिया. त्याच्यामुळे यातनं एरोस्पेस आणि डिफेन्समध्ये एक खूप मोठी आपल्याला संधी उपलब्ध झाली आहे आणि त्याची इकोसिस्टीम ही HALच्या रूपानं आपल्या इथे तयार आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही जी डिफेन्स पॉलिसी तयार केली आहे ही पॉलिसी मार्केट करताना प्रामुख्यानं आम्ही त्याच्यामध्ये नाशिकचा विचार केलेला आहे की या नाशिकमध्ये आज ही इकोसिस्टीम असल्यामुळे या इकोसिस्टीमचा विचार करून इथे खूप मोठ्या प्रमाणात आपण इंडस्ट्री आणू शकतो. आणि ही इंडस्ट्री जरी हाय टेक्नॉलॉजी इंडस्ट्री असली तरी देखील याच्यातनं जी एक वेंडर इकोसिस्टीम तयार होते ती इतकी महत्वाची आहे की ती सर्वाधिक रोजगार ही त्या इकोसिस्टीमच्या माध्यमातून तयार होतो. आणि म्हणून त्या संदर्भात मला असं वाटतं की जरूर राज्य सरकार पुढाकार घेईल आणि निमा आणि बाकी सगळे जे आपले या ठिकाणी इंडस्ट्रीज असोसिएशन्स किंवा जी लोक आहेत यांनी जर त्याच्यामध्ये थोडा फोकस अप्रोच ठेवला तर आमचे सेक्रेटरी इंडस्ट्रीज या ठिकाणी आहेत आमचे डेव्हलपमेंट कमिशनर आहेत या दोघांनाही मी अशी विनंती करतो की पुढच्या काळामध्ये आपण नाशिकमध्ये एक डेडिकेटेड डिफेन्स आणि एरोस्पेस या संदर्भातली जर एखादी कॉन्क्लेव्ह एखादी कॉन्फरन्स घेऊ शकलो आणि देशभरातले किंवा विदेशातले जे या फील्डमधले मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना जर आपण नाशिकमध्ये बोलवू शकलो आणि वी कॅन टेक द हेल्प ऑफ HAL आणि HALच्या माध्यमातून जर आपण हे करू शकलो तर मला असं वाटतं की दॅट इज वन फील्ड की ज्या ठिकाणी आपण निश्चितपणे आज साधारणपणे बँगलोरकडे एवढा मोठा आहे पण जी इकोसिस्टीम बँगलोर जवळ आहे ती सगळी इकोसिस्टीम आता नाशिक जवळ आहे आणि तशाच प्रकारचं एअरपोर्ट हे आता आपल्या जवळ असल्यामुळे निश्चितपणे आणि जी आपली मागणी आमचाही प्रयत्न आहे की ते एअरपोर्टला आपल्या नवीन स्कीमच्या अंतर्गत एअर कनेक्टिव्हिटी मिळावी ती निश्चितपणे लवकरच ती एअर कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करू. त्या संदर्भात कुठला म्हणजे दुसरा मुद्दा नाही निश्चित करू पण यातली एक मोठी अपॉर्च्युनिटी या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला मिळू शकतं. दुसरं नाशिकमध्ये मला असं वाटतं की ॲग्रो प्रोसेसिंग ही एक खूप मोठी इंडस्ट्री ही डेव्हलप झाली आहे पण नाशिकमध्ये जे पोटेन्शियल आहे
म्हणजे आज खरं आहे की इट्स अ वाईन कॅपिटल ऑफ इंडिया, दॅट इज ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री. बट ऑन व्हेरियस अदर प्रॉडक्ट्स, कारण नाशिक हा एक प्रकारे इट्स अ फ्रूट बास्केट, इट्स म्हणजे नाशिकमध्ये फ्रूट अँड व्हेजिटेबल बास्केट आपण नाशिकला म्हणू शकतो. अशा प्रकारचं नाशिकचं सगळं क्लस्टर तयार झालं आहे. आणि म्हणून या संदर्भात आजच कॅबिनेटमध्ये आम्ही नवीन फूड प्रोसेसिंग पॉलिसी देखील मंजूर केलेली आहे. आणि मला असं वाटतं की फूड प्रोसेसिंगच्या संदर्भात जर नाशिकमध्ये जास्तीत जास्त आपण प्रस्ताव तयार केले तर राज्य सरकारच्या वतीनं त्या प्रस्तावांना पूर्ण पाठिंबा द्यायचा प्रयत्न आम्ही करू. एवढंच नाही तर या प्रस्तावांकरता आवश्यक जी सबसिडी असेल, त्याच्याकरता आवश्यक ज्या सोयी असतील, या सगळ्या सोयी या नाशिक जिल्ह्यामध्ये देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. कारण मला असं वाटतं की ही इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकेल आणि यातनं जी व्हॅल्यू ॲडिशन होईल, म्हणजे आज आपण बघतो की मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये ज्या व्हॅल्यू चेन्स तयार झाल्या त्यात पेप्सीने एक व्हॅल्यू चेन जी नाशिकमध्ये तयार केली आहे ती अतिशय चांगली आहे. बटाट्यांच्या संदर्भात त्यांनी तयार केलेली आहे. सो अशा प्रकारच्या केवळ व्हॅल्यू चेन्स नाही तर त्या माध्यमातून त्या ठिकाणी कम्प्लीट प्रोसेसिंग हे आपल्याला कसं करता येईल किंवा त्याचे एक कम्प्लीट मार्केटिंगच्या संदर्भातली चेन आपल्याला कशी उभी करता येईल, या संदर्भात नाशिकमध्ये गुंतवणूक झाली पाहिजे. याकरता राज्य सरकार पुढाकार घेईल. त्याकरता तुम्हाला आवश्यक ती सगळी इकोसिस्टीम ही राज्य सरकारच्या वतीनं आम्ही निश्चितपणे तयार करून देऊ. आणि मला वाटतं की यातनं शेतकऱ्याचं तर भलं होईलच, त्याला जास्त भाव मिळेलच. कारण आज नाशिवंत ज्या बाबी आहेत त्या बाबींना आपण हमीभाव देत नाही, त्याला देताही येत नाही. पण त्याच्यावर जर प्रोसेसिंग झालं तर त्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं आणि त्यासोबत त्यातनं मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू ॲडिशन होतं. आणि आज जी पॉलिसी आम्ही तयार केली, जी कॅबिनेटने मंजूर केली, या पॉलिसीमध्ये फूड प्रोसेसिंगमध्येही जास्तीत जास्त थ्रस्ट जो आम्ही दिलेला आहे तो नाशिवंत पदार्थ म्हणजे फळं, भाजीपाला किंवा इतर नाशिवंत ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना जास्तीत जास्त आपल्याला कसं त्या ठिकाणी व्हॅल्यू ॲडिशनच्या माध्यमातून मार्केटमध्ये नेता येईल तो प्रयत्न आपण केला आहे. आणि त्या संदर्भातला मला असं वाटतं एक मेजर इंडस्ट्री आपण उभी करू शकतो. तिसरी मेजर इंडस्ट्री जी नाशिकमध्ये आपण उभी करू शकतो ती टुरिझम अँड वेलनेस. कारण नाशिकला टुरिझम आणि वेलनेसचं एक ज्याला म्हणतो आपण की खूप मोठं पोटेन्शियल आहे, अंतर्भूत अशा प्रकारची क्षमता नाशिकमध्ये आहे. मगाशी त्याचा उल्लेख झाला की हे जे शहर आहे हे खऱ्या अर्थानं अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा हा भाग आहे. आणि आपल्या संपूर्ण इतिहासामध्ये, पुराणामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये हजारो वर्षांच्या परंपरेमध्ये नाशिकचं एक महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे खरं तर मी गिरीश महाजनांचं अभिनंदन करेन की इतका चांगला कुंभमेळा हा त्यांनी त्या ठिकाणी पार पाडला. पण यावेळेस कुंभमेळा पार पाडताना त्याच्या आम्हाला इतका कमी वेळ मिळाला होता की त्या अतिशय कमी वेळात कामं पूर्ण करायचे, कुंभमेळा करायचा, त्यामुळे त्याचं पाहिजे त्या प्रमाणात ब्रँडिंग आम्ही करू शकलो नाही. मला त्याचं अनेक वेळा दुःख होतं की आम्ही आमच्या कामातच इतके व्यस्त राहिलो आणि ते आयोजन करता करता. पण मला असं वाटतं की अशा ज्या गोष्टी आहेत या टुरिझम आणि वेलनेस या दोन गोष्टीचं ब्रँडिंग हे मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो. श्री रविशंकरांनी आता या ठिकाणी एक MOU आपल्याशी केला. काही त्या ठिकाणी वेलनेस सेंटर्सचे देखील स्टॉल्स मी बघत होतो. मला असं वाटतं की ही इंडस्ट्री जी आहे सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट आणि सर्वात जास्त ज्याच्यामध्ये पैसा आहे अशा प्रकारची टुरिझम आणि वेलनेसची इंडस्ट्री आहे. आणि याच्याकरता देखील मोठ्या प्रमाणात जर आपण नाशिकमध्ये प्रयत्न केला तर त्याकरता राज्य सरकारच्या टुरिझम विभागाच्या माध्यमातून पूर्णपणे तुम्हाला आवश्यक अशा प्रकारचा जो काही आराखडा आहे तो आराखडा मंजूर करणं, त्या आराखड्याला निधी उपलब्ध करून देणं, त्याच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, या सगळ्या गोष्टी राज्य सरकारच्या वतीनं करण्याकरता आम्ही तयार आहोत. आणि त्या संदर्भातली भूमिका देखील या ठिकाणी मी आपल्यासमोर निश्चितपणे मांडतो. आणि मला असं वाटतं की या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर नाशिक हे खूप मोठ्या प्रमाणात एक संभावना असलेलं, एक फार मोठी संधी असलेलं अशा प्रकारचा शहर आणि हा जिल्हा आहे. आणि म्हणून निश्चितपणे राज्य सरकार म्हणून आपल्या पाठीशी उभं राहणं आणि त्याकरता ज्या काही व्यवस्था उभ्या करायच्या आहेत त्या व्यवस्था उभं करणं हे तर आम्ही करूच. पण मी आज आपल्याला हे देखील आश्वस्त करतो की आपण मेक इन नाशिक हा जो ब्रँड एस्टॅब्लिश केला आहे हा ब्रँड आमच्या राज्याच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आम्ही उद्योग आकृष्ट करण्याकरता देशामध्ये परदेशामध्ये जातो त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही मेक इन महाराष्ट्राच्या ब्रँड सोबत मेक इन नाशिकचा ब्रँड हा निश्चितपणे त्या ठिकाणी मानू. आणि मला असं वाटतं की याच्या पुढे जे काही आमचे परदेशातही जे काही डेप्युटेशन जातील त्याच्यामध्ये नाशिकच्या इंडस्ट्रीजचा समावेश करून नाशिक आपल्याला कसं विदेशात देखील शोकेस करता येईल, वेगवेगळ्या ठिकाणी कसं शोकेस करता येईल याचाही प्रयत्न हा निश्चितपणे आपण करू.
मग अशी याचा उल्लेख तुम्ही केला की नाशिक हे आता मी दत्तक घेतलेलं आहे, त्यामुळे माझी जबाबदारी मोठी आहे. पण माझी जबाबदारी तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही काहीतरी कराल, नाहीतर दत्तक बापाच्या भरोश्यावर बसला. पोराच्या कर्तृत्वाला बापानी मदत करायची आहे. आणि म्हणून मी निश्चितपणे त्या ठिकाणी नाशिकच्या संदर्भातले 2 दिवसाच्या या कॉन्क्लेव्हमध्ये जे काही मुद्दे आपले निघतील, मी पुन्हा एकदा आपल्यासोबत बसेन. या 2 दिवसाच्या आपल्या डेलिब्रेशन्सच्या सद्भर एक बैठक मी आपल्यासोबत करेन. आणि या डेलिब्रेशन्समधनं ज्या बाबी बाहेर येतील, जे मुद्दे बाहेर येतील की ज्या मुद्द्यांवर आपण वर्क केलं पाहिजे, त्या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात निश्चितपणे आम्ही वर्क करू. आमचे जे प्रशासन आहे, आमचे जिल्हाधिकारी असतील, आमचे इंडस्ट्रीज विभागाचे लोक असतील, हे पूर्णपणे ताकदीनं आपल्यासोबत या संपूर्ण इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये सोबत राहतील. आणि खऱ्या अर्थानं मेक इन नाशिक हे जे एक इनिशिएटिव्ह आपण घेतलाय, आपण सगळे मिळून पुढचे 2 वर्ष जर फोकस काम केलं. दादा भुसे माझ्याकडे पाहत आहेत आणि त्यांना हे अपेक्षित आहे की मालेगावच्या आपल्या इंडस्ट्रीयल एरियाचं काय झालं, जी आपल्याला जमीन द्यायची आहे, दादा निश्चित तेही आपण पूर्ण करणार आहोत. आणि त्या ठिकाणी आपल्याला जी काही MIDC स्थापन करायची आहे, जी सरकारची आपली शेती महामंडळाची जागा आहे, त्या संदर्भातला निर्णय लवकरच आपण हा निश्चितपणे घेऊ आणि त्याही ठिकाणी जी कारवाई करायची ती आपण करू. मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो की 2 वर्ष फोकस्ड अप्रोचने जर आपण काम केलं तर मेक इन नाशिक हा केवळ चर्चेचा विषय असणार नाही, तर मेक इन नाशिक हे प्रत्यक्षात आपण उतरवलेलं असेल, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. Wow, what a scintillating impromptu speech by the Chief Minister. I'm amazed at the level of insight he has on particularly on Maharashtra and the opportunities that Maharashtra presents. Probably he has done more marketing for Nashik than all of us put together in the morning.